आता डिश किंवा केबल कनेक्शनला म्हणा बाय बाय. ना वारंवार डिश सेट करण्याची कटकट, ना केबल वारंवार बंद पडण्याची झंझट. आता हवेतूनच घ्या आपल्या टीव्हीला सिग्नल. सोबत आपल्या घरातील सर्व मोबाईलसाठी रोज 31 GB नेट निव्वळ फुकटात आपल्या टीव्हीवर फुल्ली HD चॅनल अनुभवा. एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर इन्स्टॉलेशन. आजच एअरटेल एअर फायबरचे कनेक्शन आमच्याकडे बुक करा. सोय तुमची, जबाबदारी आमची. मंगलमूर्ती सेल्स अँड सर्व्हिसेस, तासगाव. आमचा संपर्क 91997599. सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. किती धोकादायक आहे, तर तो प्राणी असू दे, पक्षी असू दे किंवा तुम्ही आणि मानव असू दे. आणि ही जी सजीवसृष्टी आपल्याला दिसते, हिरवगार असं जे काही आपल्या प्रशालेमध्ये असणारं हे सुंदर असं निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे जे काही सुंदर असं चित्र आहे, हे चित्र खराब करायचं काम प्लॅस्टिक करतं. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, बरोबर का? म्हणून प्लास्टिक पिशवी आपण टाळूया. त्याच्याऐवजी आपण कापडी पिशवी किंवा कागदाची पिशवी, पर्यावरण जपूया, आपला निसर्ग जपूया, आपलं आरोग्य जपूया. हा आजचा अतिशय महत्त्वाचा संदेश तुमच्या वतीनं. तुम्ही म्हणजे आपल्या देशाचे भविष्यातले खरेखुरे सुजाण असे नागरिक आहात आणि तुम्ही आम्ही जेवढं मनापासून एखादी कृती करू. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराच्या राष्ट्रीय हरित सेनेमार्फत आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त शालेय परिसरात पर्यावरणपूरक उपक्रम. 3 जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस प्रशालेत केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय हरित सेनेच्या पुढाकाराने पर्यावरण जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व इतर प्लास्टिक साहित्य गोळा करून परिसर स्वच्छ केला. यानंतर विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी तसेच प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारा घातक परिणाम, त्याचे पुनर्वापरातील अडथळे याविषयी सविस्तर माहिती राष्ट्रीय हरित सेना प्रमुख हिम्मतराव मलमे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सांगितले की प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा व कापडी पिशव्यांचा वापर करून इतरांनाही प्रोत्साहित करण्यास सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा, कापडी पिशवीचा वापर करा, निसर्गाशी नातं ठेवा, प्लास्टिक नाही वापरणार, पृथ्वीचं आरोग्य सांभाळणार, झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शाळेच्या वतीने सर्वांनी एकत्रित येऊन पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा निश्चय करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक अनिल सावंत, उपमुख्याध्यापक रमेश कदम, पर्यवेक्षक सुभाष दडस, दिनेश बडगुजर व पुनाजी सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले साहेब, उपाध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील व संदेश कुलकर्णी साहेब तसेच सचिव धोंडीराम शिंदे सर यांनी प्लास्टिक प्रदूषण नष्ट करण्यासंदर्भात आवाहन केले. सदर अभियानाचे नियोजन पर्यावरण प्रेमी व राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख हिम्मतराव मलमे व सतीश पाटील, रोहित शिंदे यांनी केले. काय करणार, आपल्या परिसरामध्ये असलेलं जे प्लास्टिकचं जे असेल, प्लास्टिक बॉटल असतील, प्लास्टिक पिशव्या असतील, प्लास्टिकचं आणि जे काही मटेरियल असेल ते सगळं आपण पहिल्यांदा गोळा करायचं आणि त्याचं व्यवस्थित विघटन किंवा त्याचं काय म्हणतो आपण विल्हेवाट आपण व्यवस्थित लावायची आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या परिसरामध्ये आता प्रामाणिकपणे आपल्या परिसरामध्ये जेवढं काही प्लास्टिक दिसतंय प्रत्येकानं प्रत्येकाच्या हातात ते गोळा झालेलं प्लास्टिक आपण आपला जो निर्मूलन खड्डा आहे त्या ठिकाणी जायचं आहे. परत तिथं छान व्यवस्थित ओळीनं त्या ठिकाणी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. ते प्लास्टिक सगळं आपण त्या ठिकाणी त्याची होळी जणू केल्याप्रमाणे, म्हणजे जसं राक्षसाची आपण किंवा वाईट कृत्याची आपण जशी होळी करतो, वाईट गोष्टी आपण जशा टाळतो, ज्या आपण सोडून देतो,
त्याप्रमाणे आजपासून आपण संकल्प करायचा आहे, पहिला मी प्लास्टिकचं काही कुठल्या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करण्याचं टाळेन आणि इतरांना त्यानंतर सगळ्यांना सांगेन, बरोबर. आणि त्यातून आपण एक आज शपथच त्या पद्धतीची घेऊया आणि 1-2 घोषणा आहेत मी तुम्हाला सांगतो. प्लास्टिक हटाव, पर्यावरण वाचवा. प्लास्टिक हटवा आणि पर्यावरण वाचवा असं मी त्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस तुम्ही मोठ्यानं म्हणायचं आहे. मी म्हणेन प्लास्टिक हटवा, तुम्ही म्हणायचं आहे पर्यावरण वाचवा. ओके, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा. कापडी पिशवीचा वापर करूया, निसर्गाशी नातं ठेवूया. प्लास्टिक पिशवीचा वापर टाळूया, नातं आपण जपूया. कापडी पिशवीचा वापर करूया, निसर्गाशी नातं जपूया. अशा प्रकारचा आजचा आपला हा संदेश असणार आहे. त्यासाठी म्हणून आपण प्रामाणिकपणे आपण या आपल्या परिसरामध्ये असलेलं प्लास्टिक आपण गोळा करूया आणि पिशवी असू दे, बॉटल असू दे, जे प्लास्टिकचं जे काही दिसेल ते सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रत्येकाकडं ते गोळा झालेलं जे आहे ते आपण तिथे एखाद्या आपल्या नेहमीच्या खड्ड्यामध्ये त्याचं निर्मूलन करूया आणि तिथं सगळ्यांचा एक फोटो छानसा आपण घेऊया. ओके, तर आपल्या पल्लू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरामध्ये नेहमीच आपण चांगले समाज उपयोगी असे आपण उपक्रम राबवत असतो. तुमचा त्याच्यामध्ये वाटा खूप मोलाचा असतो, खूप चांगलं तुमचं सहकार्य असतं आणि तुमच्या माध्यमातून आणि संस्था प्रशालेच्या माध्यमातून हा आपण राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून आजचा आपण उपक्रम या ठिकाणी राबवतो आहे. ओके, आता सूचना समजली. मुली निम्म्या इकडे जातील, मुलं या बाजूनं. जे गोळा होईल प्लास्टिकची त्या खड्ड्याच्या सगळं आवाज अजिबात नाही, सगळं हे शूटिंग चालू राहणार आहे. चला, तू शूटिंग कर. चला, या बाजूने जेवढं दिसेल इथल्या या भागात, चला इथं सगळं दंगा अजिबात नको आहे. काम करायचं नसेल तर वर वर्गात जावं. थोडं थांब मध्ये वाच करायला थांबायचं नाही, आपण काय प्लॅस्टिक नाही आहे. अजून बरंच प्लॅस्टिक दिसतंय बघा, इकडे या. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.